राम राम मंडळी, मी तुमचा लहान भाऊ अजिंक्य पाटील स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आता आपण चाललो आहोत लालबागला गणपती बाप्पाचं दर्शन करायला। तर आज आपण लालबाग, परेल, चिंचपोकळी, काळा चौकीचे गणपती बाप्पा सर्व बघणार आहोत। आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण गेलो होतो खेतवाडीला आणि माटुंगाला GSBचं गणपती बघायला। आणि आपण खेतवाडीमध्ये सर्व गणपती बघितले। जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर हा ब्लॉग बघून सुद्धा तो ब्लॉग सुद्धा बघा, तुम्हाला खूप मजा येणार त्या ब्लॉग मध्ये। आपण सर्व डिटेल मध्ये कव्हर केलेलं आहे। आता मी घरी आहे, इथून निघतोय मी परेलसाठी। तर आता आपण आलेलो आहोत दादरला आणि 3 वाजलेले आहे। तर सर्वात पहिले आपण जाऊया चिंचपोकळीला, कारण तिथून आपण पहिलं चिंतामणीचं दर्शन घेऊ, लालबागचं दर्शन घेऊ आणि नंतर बाकीचे गणपती करू। आणि संध्याकाळी तिथे भरपूर गर्दी होणार आहे। तर आता आपण चिंचपोकळीला आलेलो आहोत आणि इथून आता आपण जाणार आहोत चिंतामणीच्या दर्शनाला। आपल्या जोडीला बंटी आहे। आपण इथून जाऊया पुढे आणि जाऊया लाईनीमध्ये उभे राहूया चिंतामणीच्या दर्शनासाठी। आपण लाईनीतून मध्ये आलेलो आहोत। आता जाऊया चिंतामणीचं दर्शन करायला। बघूया आता इथून आपल्याला जवळून दर्शन होते का। VIP एंट्री भेटलेली आहे। सिंगल लाइन है। चला आता फायनली आपल्याला चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे। आता आपण इथून बाहेर जाणार आहोत। फायनली अपने को चिंतामणी का दर्शन हुआ है और अभी हम लोग यहाँ से बाहर जा रहे हैं। फायनली आपल्या चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे। आता आपण लालबागच्या राजाच्या इथे बघू शकता, इकडून मुखदर्शनाचे आणि चरण स्पर्शाच्या दोन्ही लाईनी लागलेल्या आहेत आणि समोर आपला चिंतामणी आहे। तुम्ही इथून जाऊ शकता दर्शनासाठी वगैरे। मी इथे मस्त सोया चाप खाणार आहोत। चिंतामणीचं दर्शन झालं आणि बाहेर आलो, मस्त की पहिला काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊ। आता जो तुम्हाला समोर मंडप दिसतो ना, तो चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आहे आणि या साईडला काळा चौकीचा आहे गणपतीचं। आणि आपण जर इकडून लेफ्ट घेतला तर आपण पोचू लालबागच्या इथे। आणि ही जी इकडून लाईन जाते ही सर्व लालबागची इकडची लाईन आहे। लालबागची आत्ता थोडी लाईन कमी आहे। तर बघूया लालबागला जायचं की काला चौकीला जायचं। आपण लालबागच्या राजाच्या इथे जाऊया, लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि बघू आपल्याला तिथे किती टाइम लागणार। आता आपण चिंतामणीचं दर्शन घेतलं आणि काला चौकीला नंतर जाऊया। जसं मी तुम्हाला चिंतामणीच्या आगमनाच्या वेळेस दाखवलं होतं, हा आहे लालबागच्या राजाचा मेन गेट। आणि आता बघूया आपल्याला कुठून एंट्री भेटणार आहे आणि मध्ये जाऊ आणि राजाचं दर्शन घेऊ। आपण लालबागच्या गल्लीच्या मध्ये आलेलो आहोत आणि इथून जाऊया आता दर्शन करायला। तिथून 2-4 तास ते आपलं दर्शन लागू शकतं असं वाटते। बघू किती टाइम लागतो। आपण मध्ये आलेलो आहोत आणि आता आणि जी तुम्हाला समोर दिसते आहे इथे राजाची मूर्ती आहे त्याच्या मागे। तर इथून आपल्याला कमीत कमी 1 तास तरी लागेल। बघूच आपल्याला किती टाइम लागणार। तर आता आपण लालबागच्या राजाच्या लाईनीतून बाहेर निघालो। खूप लाईन होती तर आपण तिकडून दर्शन नाही घेतलं, तसेच बाहेर निघालो। तर आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन नाही घेता आलं। आज आपण काला चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेतलं तर जाऊया। तर आता आपण खेतवाडीच्या गणपती बाप्पाचं दर्शन करायला पास घेतलेला गेट पास आणि समोर आहे खेतवाडीचा गणपती। आता आपण काला चौकीच्या महागणपतीचं दर्शन करायला आलेलो आहोत आणि इकडचं तुम्ही डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे। आणि समोर आहे खेतवाडीची मूर्ती, इथे आपण आगमनासाठी सुद्धा आलो होतो।
तर आता कालाचौकीच्या महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाऊया पुढे कालाचौकीच्या मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला. आणि इथून जवळच आहे, तुम्ही सरळ रस्ता घ्यायचा आणि पुढे जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे. आता आपण खेचवाडीचा मयुरेश्वर आणि खेचवाडीचा विघ्नहर्ता दोघांचे दर्शन घेतले आणि आता आपण जाऊया पुढे अभिदयनगरचा राजाचं दर्शन घेण्यासाठी. तर हा आहे अभिदयनगर राजाचा चौक आणि या साईडला आहे गणपती बाप्पा. आता आपण अभिदयनगरच्या गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकतात काला चौकीच्या मयुरेश्वराचं दर्शन घेतलं की तुम्ही सरळ सरळ चालत येऊ शकता. इकडे तुम्हाला गल्ली दिसेल आणि या गल्लीच्या इथेच तुम्ही राईट बघितलं तर इकडे पाळणे वगैरे सुद्धा भरपूर सारे आहेत. आता आपण चाललेलो आहोत मध्ये गणपती बाप्पाचं दर्शन करायला आणि इथलं तुम्ही डेकोरेशन बघू शकता किती सुंदर आणि केवढं भारी डेकोरेशन केलेलं आहे. तर पुढे आणि समोर दिसतं आपला गणपती बाप्पा. तर आपण पुढे जाऊन सुद्धा आता दर्शन करणार आहोत. हा आहे अभिदयनगरचा राजा. आपण इकडे दर्शन घेतलं, खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि तुम्ही डेकोरेशन सुद्धा बघू शकता किती सुंदर केलेलं आहे. एक नंबर डेकोरेशन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित दाखवेलच. सुंदर सुंदर मेसेज दिलेले आहेत, तुम्ही वाचा, आपण सुद्धा वाचले. आणि या साईडला सुद्धा लिहिलेलं आहे. तर इथे लहान मुलांसाठी भरपूर काही आहे. अभिदयनगरचा राजा तिथेच आणि इकडे जवळ मोठ्यांसाठी पण भरपूर आहे. आला तर तुम्ही इथे खूप एन्जॉय करू शकता. तर आता आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोटला, जे की चिंचपोकळीच्या इथेच आहे. इकडे सुद्धा गणपती बाप्पाचा यावर्षी. तर यावर्षी अक्कलकोटची थीम आहे, आपण मध्ये जाऊन बघू शकता. इथे बघा किती सुंदर मध्ये लिहिलेलं आहे, अक्कलकोट 0 किलोमीटर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य हे शक्य करतील स्वामी. आपण मध्ये जाऊन सुद्धा ते दर्शन घेणार आहोत. तर समोर बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आपण मध्ये गेलं मी तुम्हाला दाखवतो, मध्ये सुद्धा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण 2च मिनिटात मध्ये जाऊया. इकडे घरासारखं दाखवलं, इकडे वीर आहे आणि समोर गणपती बाप्पा आहे आणि इकडे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि एक नंबर वाटत आहे. इकडे सुद्धा घरासारखं दाखवलेलं आहे, इकडे सुद्धा एक वीर आहे. आता पुढे जाऊन जरा दर्शन करूया. तर आता तुम्ही रात्री बघू शकता चिंतामणीचा मंडप किती सुंदर दिसतो आणि इथे लाइटिंग वगैरे लावलेलं आहे आणि समोर आहे काला चौकी. आता आपण चाललेलो आहोत मुंबईच्या राजाच्या इकडे दर्शन करायला, किंवा मुंबईचा राजा किंवा आपण तेजुकायाचा राजा, दोघांचे कोणाचे दर्शन करूया. झालं तर दोन्हीचं पॉसिबल झालं तर दोन्हीचं करूया. आणि तुम्ही आता रात्री बघा इथे किती सुंदर वाटत आहे. गणपतीमध्ये इकडच्या वाईब्स एकदम अलगच असतात, खूप सुंदर असं वाटत आहे. इथे आपण महादेव गणपती बाप्पांची मूर्ती बघायला आलेलो आहोत. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर त्या गणपतीच्या बाजूला तिकडे राजा तेजुकायाचा आहे. तर आता आपण मध्ये जाऊन बघूया दर्शन घ्यायला. ते सुद्धा पास घेतलेला आहे. आता इथे आरती सुरू आहे आणि समोर आहे गणपती बाप्पा राजा तेजुकायाचा. आता मी राजा तेजुकायाचे दर्शन घेतले आणि आता चालू मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. आता तुम्ही समोर बघू शकता तिकडे मुंबईच्या राजाचा मंडप आहे. तर यावर्षी मुंबईच्या राजाला उज्जैनची थीम आहे. जसं आपण
चिंतामणीच्या आगमनाला आलो होतो तेव्हा या मंडपाची सुद्धा अपडेट दिली असते पूर्वी. जर तुम्ही जी आगमनाची व्हिडिओ नंतर बघितली तुम्ही ती सुद्धा जाऊन बघू शकता. आणि आता इथे खूप गाणी वगैरे सुरू आहे तर तुम्हाला आवाज प्रॉपर येत नसेल तर आपण टेचुकाच्या इकडे सुद्धा पास घेतो आता पर पर्सन 20 रुपये. आणि मुंबईच्या राजाच्या इथे बघूया आता पास घ्यावा लागतोय की कसं काय. आता तुम्हाला जे समोर दिसत आहे तो मुंबईच्या राजाचा मंडप आहे. आणि आता रात्री तुम्ही बघा किती खूप आता तुम्ही रात्री बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर आता आपण मध्ये आलेलो आहोत आणि आता आपण फास्ट मुख दर्शनची लाईन घेतलेली आहे पास काढून. तर आता मध्ये जाऊन बघूया किती वेळात आपलं दर्शन होणार आहे. आणि इथलं तुम्ही डेकोरेशन वगैरे बघू शकता किती सुंदर वाटत आहे, एक नंबर. आता आपण आलेलो आहोत मध्ये आणि इथे उज्जैनचं श्री महाकालेश्वर मंदिर आहे. आणि आता इथे कोणतरी VIP आलेले आहेत तर बघूया कोण आहेत. कोण कोण आहे ते मध्ये आलेलं आहोत. आणि समोर उज्जैनचं मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि ते शिवजींची सुद्धा एक मूर्ती आहे. आणि ते सर्व उज्जैनच्या मंदिरांविषयी दिलेली आहे. तर आपण मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि दर्शन करणार आहोत. पण किती सुंदर वाटते रात्री तुम्ही बघू शकता. तर आता आपण समोर मंदिर बघितलं. इकडे सुद्धा भरपूर सारं उज्जैनमधले मंदिर काय काय चांगल्या चांगल्या जागांविषयी लिहिलेलं आहे. तर तुम्ही इथे नक्की येऊ शकतात. आणि या साईडला आहेत गणपती बाप्पा मुंबईचा राजा. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि इथे नंदी महाराजांची मूर्ती आहे. उज्जैनचे महादेव बघू शकतात तुम्ही, खरंच खूप सुंदर दिसत आहे. तर आता इथून थोडीफार मुंबईच्या राजाची मूर्ती दिसत आहे. आणि इकडून आहे VIP लाईन आहे आणि इकडून साधी लाईन आहे. तर आता आपण मध्ये जाऊया आणि मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊया. इथे तुम्ही बघू शकता समोर मुंबईचा राजा, इकडे ज्योतिर्लिंग आहे महादेवांचं. चालेल VIP लाईन मध्ये बाप्पांचं दर्शन घ्यायला. आता तुम्ही समोर बघू शकता मुंबईच्या राजाची मूर्ती, खूप सुंदर वाटत आहे. आणि डेकोरेशन सुद्धा बघा किती सुंदर वाटत आहे, एक नंबर डेकोरेशन वाटत आहे इथलं. तर आता आपण मुंबईच्या राजाचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन केलं. आता जाऊया परळला. आणि आता आपण जाऊया परेलला आणि तिकडच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आपल्याला इकडे अजून गणपती बाप्पांचं मंडळ दिसलेलं आहे तर मध्ये जाऊया आणि दर्शन करूया. आता आम्ही चाललेलो आहोत बघायला परेलचा मोरेश्वर. आणि इकडे आता सर्व खाली आहे एकदम, तर बहुतेक कोण नसेल अजून, बघू जाऊन. तर आता आपण परेलचा मोरेश्वर बघितला आणि आता आपण जाऊया परेलचा राजा बघायला. तर आता जे तुम्हाला समोर दिसतंय हा परेलच्या राजाचा मंडप आहे. जय मल्हारची यावर्षी थीम आहे. आता जाऊया मध्ये आणि परेलच्या राजाचं दर्शन घेऊया. आणि मध्ये तुम्ही बघू शकतात लाइटिंग वगैरे खूप सुंदर केलेली आहे. आणि ते बऱ्यापैकी मार्केट भरलेलं आहे आता. तर आता आपण इथे सुद्धा पास घेतलेला आहे कारण आपल्याला जायला खूप लेट होईल. त्यासाठी फटाफट पास घेऊन आणि गणपती बाप्पांचं दर्शन करूया. समोर बघलेले परेलचा राजा, यावर्षी जय मल्हारची थीम आहे. आणि खरंच खूप सुंदर अशी मूर्ती वाटत. तर इथे सुद्धा छोटी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. आता जे तुम्हाला समोर दिसते परेल वर्कशॉप आहे. आता हे सर्व पूर्ण खाली झालेलं आहे कारण सर्व आपापल्या मंडपात गेले.
तर आता आपण परेल वर्कशॉपच्या समोरच्या गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि या गल्लीमध्ये 2 गणपती आहेत. एक परेलचा इच्छापुरी आणि दुसरा कोणता आहे ते मला माहिती नाही, तर मध्ये जाऊन बघूया. तर आता आपण इथे आलेलो आहोत परेलचा इच्छापूर्तीचा गणपती बाप्पा बघायला, जो की लाल मैदानमध्ये आहे. आता आपण इथे येऊन बघूया. तर आहे परळच्या इच्छापूर्तीचा मंडप आणि मंडप तो खूप मोठा आहे, तर बहुतेक मूर्तीसुद्धा खूप मोठी असेल, तर जाऊन बघूया आता मध्ये. तर आता तर इथलं डेकोरेशन तर खूप सुंदर वाटत आहे, तर मध्ये जाऊन बघूया की गणपती बाप्पा कसे आहेत. इथलं डेकोरेशन खरंच खूप सुंदर आहे आणि समोर आहेत परेलचा इच्छापूर्ती. खूप सुंदर अशी मूर्ती आणि खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे, वरती वगैरे एक नंबर वाटत आहे इथे. तर थोडं जवळ जाऊन दर्शन घेऊ. आता आपण इथे दर्शन घेतलेलं आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, डेकोरेशन तर एक नंबर आहे, तुम्हाला दाखवलं. तर आता आपण इथे पुढे इथून पुढे जाऊया. पुढे सुद्धा परळचे 1-2 गणपती बाप्पा आहेत, ते आपण बघूया. स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू. तर या गल्लीमध्ये आपण 2 गणपती बाबा बघितले, परेलचा इच्छापूर्ती आणि दुसरे गणपती बाबा बघितले. तिथे आरती सुरू होती. आता आपण इथून निघालो, तर पुढे अजून 1-2 गणपती बाप्पा आहेत, ते कव्हर करूया. थांब थांब थांब, पाय पडू दे. पाय पडायला कोणाला त्रास नको. गणपती बाप्पा मोरया. काय घाई नाही, रात्री 10 वाजता पण आरामात चालू. चिंतामणीला का रे? चिंतामणी. आज भेटलोय, काल नाही भेटलो आम्हाला. आज भेटलो साहेब. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र. तर आता आम्ही बघायला आलेले आहेत कृष्णानगरचा राजा आणि आता आपल्याला इथे राज साहेब सुद्धा भेटले. राज साहेबांना भेटून खूप बरं वाटलं. आपल्याला काल खेचवाडीला सुद्धा दिसलेले, पण आपण तिकडे जवळ जाऊ शकले नाही. आज आपल्याला जवळ दिसले. आता आपण आलेलो आहोत कृष्णानगरचा राजा बघायला. जी तुम्हाला समोर मूर्ती दिसते ती कृष्णानगरचा राजा आहे आणि इथे सुद्धा एक मूर्ती आहे. तर आता पण बऱ्या की गणपती कव्हर केले. अजून 1-2 गणपती बाप्पा आहेत, ते बघूया आणि मग आपण या व्हिडिओला एंड करूया. तर व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघा. 2-3 गणपती बाप्पा आपल्याला अजून बघायचे आहेत. तर आता आपल्याला इथे सुद्धा पास घ्यावा लागलेला, 20 रुपये पर पर्सन आहे. तर जाऊया मध्ये आणि बघूया शो. आपण परेलच्या महाराजाच्या इथे आलेलो आहोत. परेलचा विघ्नहर्ता आपण बघितला, खूप सुंदर मूर्ती होती आणि तिथे शो सुद्धा खूप सुंदर होता. आता इथे जाऊया आणि दर्शन घेऊया परेलच्या महाराजाचं. परेलच्या महाराजाची मूर्ती 23 फूट आहे आणि इथून इंडियाचा गर्दी कमी आहे, तर पटकन दर्शन होऊ शकते आपलं. तर आता आपलं इथे सुद्धा दर्शन होऊ शकते. इथे आता आपण परेलच्या महाराजाचं दर्शन करायला आलेलो आहोत आणि डेकोरेशन ठीकठाक वाटते. अजून मध्ये जाऊन सुद्धा बघूया. आणि आता गर्दी कमी आहे, तर इथे पासची वगैरे काही गरज नाही, डायरेक्ट जाऊ शकतो आपण. तर ही मूर्ती आहे परेलच्या महाराजाची. शंकराच्या इथे बसलेले आहेत गणपती बाप्पा आणि खूप सुंदर अशी मूर्ती वाटत आहे आणि देखावा सुद्धा खूप सुंदर केलेला आहे. तर जवळ जाऊन सुद्धा आपण बघूया.
तर आता आपण आजच्या दिवसाचा शेवटचे गणपती बाप्पा बघायला आलेलो आहोत, परेलचा सम्राट. आणि हा गणपती बाप्पा आहे तो शंकराच्या रूपात आहेत. आपण आता जाऊन बघूया मध्ये. तर आता आपण बघायला आलेलो परेलचा सम्राट आणि समोर आहे परेलच्या सम्राटची मूर्ती शिवजींच्या रूपात आणि खूप सुंदर वाटत आहे. नंदी महाराजांच्या याच्यावर शिवजी असं बसले असं दाखवलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर अशी मूर्ती दिसते. अरे